आज आपण पाच वेगवेगळे प्रॉब्लेम बघणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे तो तुमच्या 3.3 मधला फोर्थ प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला तिथे काय दिलेलं आहे बघा, 19 टर्म दिलेला आहे. 19 टर्म मी इथे लिहितो बघा, 319 = a + 19 n म्हणजे आपलं काय ना सांगा 19 आहे ना, -1 d = 52 दिलेला आहे. नंतर 38 टर्म दिलेला आहे. त्याच्या अगोदर मी काय करतो, सिम्प्लिफाय करतो आणि a + 18d = 52 पाहिजे तर इथे आपण a ची व्हॅल्यू काढून घेऊया. a = 52 - 18d हे आपली काय झाली, a ची व्हॅल्यू झाली. परत इथे बघा 19 टर्म दिलेला आहे, त्यामुळे n ची व्हॅल्यू मी काय घातली डायरेक्टली a + n - 1d = 52. त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू काय घातली, n - 1 म्हणजे 18d झाली. त्यामुळे मला असं मिळालं a + 18d = 52. therefore a = 52 - 18d मी त्या बाजूला दाखवले, त्यामुळे आपल्याला काय मिळाली, a ची व्हॅल्यू मिळाली. हे समजा इक्वेशन 1 झालं. दुसऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं, 38 टर्म दिलेला आहे इक्वल टू a + n ची व्हॅल्यू आता काय होणार आहे, 38 होणार आहे, d = 128 दिलेला आहे. त्यामुळे इथे मी काय करतो बघा, आपण आधी सिम्प्लिफाय करून घेऊया. 37d = 128. a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे बघा, मी घालतो इकडनं 52 - 18d + 37d = 128. आता हे जर बघितलं, हे काय मिळणार आपल्याला, 19d मिळतो आणि हे मी त्या बाजूला घेऊन जातो. 19d 128 - 52 हे जर आपण बघितलं तर किती होतं, 76. therefore d = काय होणार आहे, 4 होणार आहे. म्हणजे आपल्याकडे काय काय मिळालं बघा. आता आपल्याला a ची व्हॅल्यू माहिती आहे, 4 ची d ची व्हॅल्यू माहिती आहे. त्यामुळे आपण इझिली काय करू शकतो, समजा 56 सम ऑफ 56 काढू शकतो. a ची व्हॅल्यू आपण काढायची आहे ना, a ची व्हॅल्यू आपण काढूया आधी. इथे मी काय करतो बघा, d ची व्हॅल्यू मध्ये d ची व्हॅल्यू इथे घालतो. a = 52 - 18 × 4 म्हणजे काय सांगा, 52 - 72 काय मिळणार, -20 मिळत आहे. a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल सांगा, a = -20. हे तुम्ही सेपरेट करा बघा, खाली करा. म्हणजे a = 52 - 18 × 4 केलं, d ची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं, आता a ची व्हॅल्यू मिळाली. a ची पण व्हॅल्यू आहे, d ची पण व्हॅल्यू आहे. त्यामुळे आपल्याला सम ऑफ किती सांगितलं, 56 टर्म. तर आपण काय करू शकतो, इझिली काढू शकतो. कुठलाही फॉर्म्युला आपण हे वापरूया, SN = n/2 × 2a + n - 1d हा आपला काय झाला समजा फॉर्म्युला झाला. त्याच्यामध्ये फक्त मी काय करतो, a ची व्हॅल्यू घालतो आणि n चं आपल्याला किती दिलं, सम ऑफ 26 टर्म. इथे 56 टर्म डिवायडेड बाय 2. 2a म्हणजे आपलं काय आलं, -40 झालं, प्लस 56 आपलं दिलं 56 - 1 d आपल्याला काय दिलं, 4 दिलं. मग इथे आपलं काय झालं, 27 हे -40 हे काय होणार, 57 × काय होणार आहे, 4 होणार आहे, इक्वल टू 27 - 40 हे जर आपण केलं 28 22 सॉरी इथे आपण चुकलं, थोडंसं मिस्टेक झाली. इथे काय होणार आहे, 55 येणार आहे म्हणजे आपलं चुकलं. 5 × 20 5 × 20 220 होणार आहे. 28 × 2 = 56, 27 × 2 = 54, 28 × 2 = 56 सॉरी 28 × 2 = 56. असं छोटे छोटे मिस्टेक होत आहेत बघा. तर आता आपण काय करूया, तर 28 28 × 2 = 56 बरोबर आहे. हे आपलं काय होणार आहे, 180 इक्वल टू 18 56 0 म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, सम ऑफ किती सांगितलं आपल्याला, 56 सांगितलंय. आपल्याला मिळाले 50
40 हे आपलं काय तर आन्सर आहे. मी काय काय काढलं बघा, पहिल्यांदा याच्यामधनं ए ची आणि डी ची व्हॅल्यू काढली आणि ए ची आणि डी ची व्हॅल्यू काढली की आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये सूत्रामध्ये घातल्यावर आपल्याला काय मिळालं तर सम ऑफ 56 टर्म्स मिळालेले आहे. तर आता आपण काय करणार आहोत, दुसरं उदाहरण बघणार आहोत. मग एकदम सिंपल आहे बघा, फक्त आपल्याला माहीत असायला पाहिजे की 19 टर्म 38 टर्म कसा काढतात किंवा सम कसं काढतात एवढं माहीत असेल तरी आपण इझिली काढू शकतो. दुसरं काय दिलं बघा, सम ऑफ 55 टर्म्स दिलेले आहे आपल्याला. सम ऑफ 55 टर्म्स आपल्याला दिलेले आहे. त्याचं इक्वेशन काय बनणार आपल्याला, n/2 2a प्लस n-1d. यांची व्हॅल्यू आपली किती आहे 55 डिवायडेड बाय 2. सम ऑफ दिलेला आहे 3300 दिलेला आहे. नंतर 2a ची आपल्याला माहित नाही आहे, हे पण आपल्याला 55 दिलेलं आहे, त्यामुळे 55 - 1 काय होणार 54d होणार आहे. आता हे काय करतो मी, हे या बाजूला आणतो, त्यामुळे काय झालं आपलं 3300 हे उलट होणार इंटू 2 होणार. आणि याच्यातलं मी काय करतो 2 कॉमन काढतो बघा. 2 जर आपण कॉमन काढलं तर आपल्याला काय मिळालं a प्लस 27d 7-14. आणि हे 2 आहे ते मी परत इथे आणतो, 3300 इंटू 2 डिवायडेड बाय 55 इंटू 2 हे या बाजूला आणलं, त्यामुळे आपल्याला काय मिळालं 1 प्लस 27d ची व्हॅल्यू मिळाली. आता हे आपण दुसरं आपल्याला काय सांगितलं, आता आपल्याला 28 टर्म काढायला सांगितलं. 28 टर्म आपण कसं काढतो बघा, t28 इज इक्वल टू a प्लस n-1 म्हणजे n आपला किती आहे सांगा 28 आहे -1b. तर याची व्हॅल्यू काय येते आपल्याला a प्लस 27d. आता याची व्हॅल्यू म्हणजे इथे जी व्हॅल्यू मिळणार ती ज्याची व्हॅल्यू असणार आहे, त्यामुळे ही काय करतो मी सिम्प्लिफाय करतो का, 2 गेलं आपलं, 11 5 जा 11 3 जा 5 1 जा 5 6 जा, ह्याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 60 मिळते. त्यामुळे ह्याची पण व्हॅल्यू काय असणार आहे, हे जर आपण हे केलं बघा, हे प्लस 27d हे पाहिजे होतं आपल्याला आणि त्याची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे, तेव्हा आणि काय कॅल्क्युलेट करायची आपल्याला गरज नाही. आन्सर किती येत आहे 60 येत आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, दुसरा पण काढला, एकदम इझी काढलं बघा. तर सम ऑफ दिलेलं होतं, त्याच्यावरनं हे आपण ए आणि जी ची व्हॅल्यू काढत बसलो नाही तर आपल्याला काय मिळतं 28चं म्हणजे टर्म 28 टर्म काढण्यासाठी सुद्धा सेम मिळतं बघा, ए प्लस 27d मिळतं. त्यामुळे हे ए आणि डी काढायची आपल्याला काय नाही गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला आन्सर मिळू शकेल. नंतर तिसरं बघणार बघा, बघा एकदम काय बघा सिंपल आहे, त्याच्यामध्ये कठीण काय नाहीच आहे. तर आपण आता तिसरं बघूया. तिसऱ्यामध्ये काय सांगितलं, 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स 27 प्रॉडक्ट 504 आहे. फाईन टर्म सांगितला. मी काय करतो बघा, पहिला टर्म ए कन्सिडर करतो, दुसरा काय असणार आहे या बाजूचा a प्लस डी असणार आहे आणि या बाजूचा घेतो a मायनस डी. हे 3 टर्म झाले. असे का घेतले बघा, कारण डी आपल्याला कुठेतरी जाणार आहे, अगोदरचा आणि शेवटचा टर्म आपला काय होऊ शकतो जाऊ शकतो. सम ऑफ 3 टर्म दिलेला आहे, a मायनस डी प्लस a प्लस डी इज इक्वल टू 27. इथे जर बघितलं तर हे डी गेलं, त्यामुळे आपल्याला काय मिळालं 3a इज इक्वल टू 27. therefore a इज इक्वल टू आपल्याला 27 डिवायडेड बाय 3 मिळालं. आन्सर काय आलं 9 आलं. आता दुसरं काय दिलं आपल्याला, प्रॉडक्ट 504 आहे. मग मी काय करणार आहे a मायनस डी इंटू a प्लस डी इज इक्वल टू 500. पण आपल्याला ऑलरेडी 9ची a ची व्हॅल्यू काय झालेली आहे मिळालेली आहे. मी काय करतो सबस्टिट्यूट करतो 9 मायनस डी इंटू 9, इथे पण 9 प्लस डी इज इक्वल टू 504. हे आणि सबस्टिट्यूट करतो, हे करतो का सिम्प्लिफाय करतो, तर 9 त्या बाजूला घेऊन जातो, त्यामुळे माझं काय झालं बघा इथे 9 मायनस डी 9 प्लस डी इक्वल टू 504 डिवायडेड बाय 9. 45 भागिले 56 येत आहे. याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 56 मिळाली. तर आता इथे जर बघितलं तुमचं काय झालं a मायनस बी a प्लस बी आहे, त्याचं आपलं काय होतं सांगा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर.
इज इक्वल टू काय 56. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, मी वर लिहितो 9 स्क्वेअर म्हणजे आपलं काय आलं 81 झालं, मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 आहे. त्यामुळे डी स्क्वेअर त्या बाजूला घेऊन जातो 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. याची जर आपण व्हॅल्यू काढली 5 आहे 25 बरोबर डी स्क्वेअर. therefore d इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार प्लस और मायनस 5 मिळणार आहे. म्हणजे डी ची आपल्याला आपण कन्सिडर काय केलेलं बघा a प्लस a मायनस a मायनस 1 a मायनस डी आणि a मायनस a प्लस डी केलेलं. त्यामुळे 3 टर्म आपल्याला आता शोधून काढायचे. तर त्याच्यापैकी आपल्याला डी ची व्हॅल्यू आपल्याला काय झालेली आहे मिळालेली आहे. आपली a ची व्हॅल्यू पण मगाशी आपण काढलेली 9 होती. त्यामुळे आपली टर्म कशी होणार आहे, तर पहिला टर्म आपला काय असणार आहे बघा, मधला टर्म लिहितो ए म्हणजे आपला, मी पहिल्यांदा 5 कन्सिडर करतो बघा. ए मायनस डी म्हणजे काय होणार आहे 4 होणार आहे आणि ए प्लस डी म्हणजे काय होणार आहे 9 आणि 5 14. आता मी काय करतो मायनस कन्सिडर करतो, ऑर लिहितो इथे. पहिला टर्म 9 धरला, मायनस 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 काय होणार आहे प्लस होणार आहे, 9 5 14 होणार आहे. पहिला तर लक्षात आलं काय तुम्ही, पहिल्यांदा ए झाला 9 झाला, ए मायनस मायनस आपला डी म्हणजे काय आला मायनस मायनस काय होणार प्लस होणार. त्यामुळे 9 प्लस 5 काय होणार आहे 14 होणार आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर ए प्लस डी काढायचं आहे. ए प्लस डी काढायचं म्हणजे काय ए प्लस मायनस डी आहे, तिथे 5 मायनस आहे त्यामुळे इथे मी मायनस घेणार आहे. त्यामुळे काय होणार सांगा ए मायनस 5 म्हणजे काय येणार आहे आपला 4 येणार. म्हणजे एक तर 4 9 14 आणि दुसरा पण काय आहे बघा 4 आहे. पण इथे फक्त सॉरी इथे आपण काय करूया हा टर्म इथे येणार आहे, मायनस टर्म आपला कुठे येणार आहे इथे येणार आहे आणि इथे काय करणार आहे आपला 4 नंबर येणार आहे. कारण ए मायनस मायनस डी म्हणजे काय होतं 14 होतं, पण टर्म कुठला इकडचा आहे. इथे मग अशी आपण याची डी ची व्हॅल्यू काय घेतलेली प्लस 5 घेतलेली आणि इथे काय घेतले आपण मायनस 5 घेतलं. हा सुद्धा बघा एकदम काय होता इझी होता. नंतर आपण नेक्स्ट बघूया. तर 9 टर्म आपल्याला 0 दिलेला आहे. मी काय लिहिणार आहे T9 इज इक्वल टू ए प्लस 9 ची व्हॅल्यू यांची व्हॅल्यू मला काय येणार आहे 9 येणार आहे मायनस 1 डी म्हणजे काय झालं सांगा ए प्लस ए डी इज इक्वल टू 0. देअरफॉर ए इज इक्वल टू मायनस 8 डी मिळाला. हे एक झालं आपलं. सेकंड आपल्याला काय सांगितलंय बघा, तर 29 टर्म ट्वाइस 19 टर्म हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जर 9 टर्म काय दिलेलं आहे आपल्याला 0 दिलेला आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की 29 टर्म ट्वाइस द 19 टर्म प्रूव्ह करायचं आहे. मग मी काय करतो पहिल्यांदा 29 टर्म काढतो. हे बघा मी कुठलं आहे ते दिलेलं आहे बघा. 3.3 मधलं 4 आहे, 3.3 मधलं 6 आहे, हे 7 आहे आणि हे 9 आहे. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर तुम्ही वाचून घ्या. मी सगळं लिहित बसलो नाही, तुम्ही वाचा पहिल्यांदा पुस्तकातले प्रॉब्लेम वाचा, त्याच्यानंतर तुम्ही काय करा हे सोडवायला घ्यायचे. तर आपल्याला काय करायचं आहे 329 काढायचं आहे. 329 आपल्याला काय मिळणार ए प्लस यांची व्हॅल्यू काय होणार आहे 29 मायनस 1 डी होणार आहे. म्हणजे काय बघा इथे जर मी मायनस 8 घातलं ए ची व्हॅल्यू मायनस 8 डी प्लस 29 म्हणजे 28 डी झालं. म्हणजे काय झालं सांगा इथे बघा 20 डी झालं. म्हणजे T9 ची व्हॅल्यू काय मिळते 29 मिळते. नंतर आपल्याला 19 ची करूया. T19 ही पण काय म्हणणार ए प्लस 19 मायनस 1 डी. ए ची व्हॅल्यू आपण करूया मायनस ए डी प्लस काय होणार आहे 18 होणार आहे इक्वल टू काय होतं 10 डी होतं. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो बघा 10 डी याच्यापेक्षा डबल ए आहे. त्यामुळे 29 टर्म म्हणजे आपल्याला काय झालं सांगा T29 इक्वल टू 2 टाइम्स T90. हे आपण काय केलं सिद्ध केलं. कारण याचं बघा 10 डीचं डबल केलं तर आपल्याला काय मिळतं 20 डी मिळते. एकदम इझी आहे बघा. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तो समजायला पाहिजे आणि कुठे काय वापरायचं ते समजायला पाहिजे. नंतर आपण प्रॉब्लेम सेट मधला बघा सेकंड नंबरचा सोडवतोय. तर त्याच्यामध्ये काय दिले बघा तुम्हाला टर्म दिलेले आहे आणि 4 टर्म फ्रॉम द एंड शेवटीपासून चौथा नंबर काय
अलीकडचा नंबर काय करायचा आहे तुम्हाला शोधायचा आहे. तर पहिला आपण काय करूया, तर ए ची व्हॅल्यू बघूया. ए इक्वल टू काय -11 आहे. नंतर आपण काय करूया, तर डिफरन्स काढूया. डिफरन्स इक्वल टू हा टर्म घेऊया -8 मायनस फर्स्ट टर्म घेऊया इक्वल टू काय मला सांगा -8 प्लस 11 इक्वल टू काय मिळतो 3 मिळतो. आता बघा आपण जेव्हा पहिला टर्म पाहिजे असतो, पहिला टर्म आपला ए असतो, दुसरा टर्म आपल्याला काय मिळतो ए प्लस डी मिळतो, तिसरा टर्म आपल्याला ए प्लस डी मिळतो. आता आपला यन टर्म आहे तो काय समजा यन टर्म आहे आपला, तर आपण काय करणार आहे याच्यामध्ये डी ऍड करत जातो. इथे आपण काय करणार आहे डी वजा करत बसणार आहे. म्हणजे आपला यन टर्म कसा मिळतो n-1 डी मिळतो, ए प्लस n-1 डी पहिला मिळतो. दुसरा काय मिळणार आहे n-2 डी मिळणार आहे अलीकडचा. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे आपण काय करत जाणार आहे डी वजा करत जाणार आहे. इथे आपण काय केलेलो डी प्लस करत गेलेलो, इथे काय करत जाणार आहे वजा करत जाणार. त्यामुळे आपल्याला काय मिळणार बघा, समजा आपला लास्टचा टर्म 49 असेल तर आपण काय करणार आहे त्याच्यामधनं अलीकडचा टर्म मिळण्यासाठी -d करणार आहे, त्याच्या अलीकडचा -t करणार आहे आणि त्याच्या अलीकडचा आपण काय करणार आहे -d करणार आहे. म्हणजे फोर्थ टर्म आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पहिला दुसरा तिसरा म्हणजे 3 टाइम्स काय करावं लागेल आपल्याला -3d करावं लागेल. म्हणजे आपण काय करणार बघा, तर 49 हा आपला शेवटचा टर्म आहे, त्यामुळे आपल्याला फोर्थ टर्म लास्ट पासून फोर्थ नंबरचा, तर आपल्याला तो कसा मिळणार आहे. ऍक्च्युली 3-4 लिहिणार नाही तर लास्ट पासून लास्ट 4 लिहितो मी. इक्वल टू काय मिळणार सांगा 49 मायनस 3d करणार आहे. 3d म्हणजे काय, तर 3d इथे काय करतो बघा, इथे सॉरी 2d होतं, इथे प्लस 1d 2d 3d. तसंच आपण काय करतो इथे ऍड करत जातो, इथे काय करत जाणार सबट्रॅक्ट करत जाणार. तेव्हा आपल्याला काय मिळणार बघा, d ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 49 मायनस 3 इंटू 3 म्हणजे काय मिळणार सांगा 49 मायनस 9 म्हणजे आपल्याला शेवटून चौथा टर्म काय मिळणार आहे 40 मिळणार आहे. परत एकदा लक्षात घ्या, या साईडने आपण जेव्हा जातो तेव्हा ऍड करत जातो 1d 2d 3d. तसं आपण काय करणार आहे त्यापासून अलीकडचा टर्म पाहिजे असेल तर आपण काय करणार आहे 1d मायनस करणार आहे 2d 3d असं मायनस करत जाणार, जेणेकरून आपल्याला काय मिळणार आहे शेवटून टर्म मिळणार आहे. इथून आपण ऍड करत जातो, तिथे काय करायचे आपल्याला मायनस करायचे. त्यामुळे आन्सर आपलं काय येणार आहे 40 येणार आहे. एकदम बघा इझी आहे. सगळे 5 उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहे. तशाच प्रकारची तुम्ही काय करायचे प्रॉब्लेम सेटमध्ये जी काय उदाहरणं आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करा. फक्त तुम्हाला लक्षात आलं ॲक्च्युली काय दिलेलं आहे आणि काय पाहिजे हे जर तुमच्या परफेक्ट लक्षात आलं तर डेफिनेटली तुम्ही ती इझिली सोडू शकाल.